आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये कोण शिवाजी महाराजांच्या विचाराचा नाही हे सांगणं अत्यंतिक अवघड होऊन बसलंय. कारण प्रत्येकजण मी स्वतःला शिवाजीचा वारस मानतो असं सांगणार आहे. या शिवाजी महाराजांचं संकुचित रूप दाखवणारं राजकारण मोडून काढणारं पर्यायी राजकारण उभं करणं हा आत्ताच्या काळातला शिवप्रेम व्यक्त करण्याचा सगळ्यात सबळ मार्ग आहे. हे आम्ही शिवसेनेच्या लोकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांना पण सांगितलं आहे की तुम्हाला जर शिवाजी महाराजांचा विचार महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही प्रबोधनकारांच्या शिवाजीकडे गेलं पाहिजे. बाळासाहेबांच्या शिवाजीकडे जाऊन काही उपयोग नाही. ही शिकलेली जी जेनझी आहे ना, त्यांना मराठीतनं लिहिता येत नाही, अनेकांना देवनागरीतनं लिहिता येत नाही, मराठीतनं विचार करता येत नाही. ज्यांचं जगणंच स्थानिक नाही आहे त्यांना इथल्या प्रश्नाबद्दल काय वाटणार आहे? हे आत्ता जे लोक आहेत ना, आत्ता जे शिवाजी महाराजांवर हिंस्त्र पद्धतीनं प्रेम करणारे लोक आहेत ते आधी फक्त धारकरी होते, आता वारकरी पण आहेत. म्हणजे त्या विकास लवांडेंनी मध्यंतरी जो मुद्दा मांडला की या वारकरी पंथात घुसखोर झाले, मुळामध्ये त्यांच्या पक्षाला ते कळायला 40 वर्ष उशीर झाला आहे. हे घुसखोर 40 वर्ष आधी आले, म्हणजे ते एवढे इतका काळ आधी आले की त्यांच्याकडे आता 3-3 मोठ्या शाईच्या बाटल्या पण आहेत. म्हणजे हे मला बघायचं आहे की आत्तापर्यंत शाई फेकणं हे ॲक्च्युअली शाईची बाटली फेकणं इथपर्यंत मर्यादित होतं. मास स्केलवर शाई फेकण्याचा एक नवा कार्यक्रम त्या संग्राम भंडारेने सुरू केला आहे. म्हणजे हे खरं प्रेरणादायी काम आहे. यानंतरच्या काळात कोणाच्याही अंगावर शाई फेकायची असेल तर किमान 3 बाटल्या फेकता आली पाहिजे. मग थोडी टाकली तर ते आधीच्या रेकॉर्ड मोडणारं असणार नाही. हे जे लोक आहेत हे तुम्हाला दिसेल हे फेटल पॅकेज आहे. ते ज्ञानेश्वराबद्दल बोलतात, तुकारामाबद्दल बोलतात, ते वाक्य संपता संपता रामदासाबद्दल बोलतात आणि मग लगेच शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. म्हणजे आणि तुम्ही त्यांचा आवेश बघा. म्हणजे संतांमध्ये तमभावाचा अंत होणं अपेक्षित आहे, यांच्यामध्ये फक्त तमभावच आहे. राजस भावाचा यांच्यामध्ये शून्य अशा प्रकारचा अवशेष तुम्हाला दिसेल. कारण हे हातामध्ये टाळ मृदुंग घेणारे भांडखोर लोक आहेत, हातामध्ये टाळ मृदुंग घेणारे गुंडच आहेत हे. पण यांच्याबद्दल का बोलता येत नाही? कारण ह्यांनी एक अशा प्रकारच्या इकोसिस्टीमचा ते भाग झालेत जिथं धर्म, आध्यात्मिकता, राजकारण, अर्थकारण आणि गुंडसत्ता यांचा मेळ बसलेला आहे. या मेळामध्ये हेच ते लोक आहेत जे शिवजयंती पण करतात, हेच ते लोक आहेत जे पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळेला पण तिथं हजर असतात, हेच ते लोक आहेत जे लोकांच्या एखाद्या ठिकाणी मतदारसंघात 100 लोकांची सामूहिक लग्न पण लावून देतात. अशा प्रकारचं कॉम्पोजिट पॅकेज निर्माण झालं आहे. त्यामुळे आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये कोण शिवाजी महाराजांच्या विचाराचा नाही हे सांगणं अत्यंतिक अवघड होऊन बसलंय. कारण प्रत्येकजण मी स्वतःला शिवाजीचा वारस मानतो असं सांगणार आहे. या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे तर 2 गोष्टी करायला पाहिजे असं मला वाटतं. हे आम्ही शिवसेनेच्या लोकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांना पण सांगितलं आहे की तुम्हाला जर शिवाजी महाराजांचा विचार महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही प्रबोधनकारांच्या शिवाजीकडे गेलं पाहिजे. बाळासाहेबांच्या शिवाजीकडे जाऊन काही उपयोग नाही. बाळासाहेबांच्या शिवाजीच्या नावाचा वापर करून तुम्ही 92च्या दंगली केल्या आणि गुजरात्यांना त्यावेळेला संरक्षण तुम्ही दिलं आणि गुजराती तेव्हा असं म्हणले की नाही मराठी लोक आमचे प्रोटेक्टर आहेत. आज तुम्ही मुंबईत जा, आज त्याच प्रोटेक्टर मराठी लोकांना इमारतीमध्ये घरं मिळू नयेत याच्यासाठी जैन मारवाड्यांनी कंबर कसली आहे. कारण भांडवलदार ही जमातच अशी आहे की संकटाच्या काळामध्ये ज्याच्याकडं ताकद आहे त्याच्यासोबत बेळामध्ये लपून राहते, पण एकदा का संकट निघून गेलं की ते त्यांची नखं बाहेर काढतात. महाराज तुम्हाला इथं उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना गुजरातमध्ये उपयोगी पडले, तेच महाराज ह्यांना इतरत्र उपयोगी पडले. म्हणजे महाराजांचं राजकारण मुसलमान द्वेष्ट आहे.
महाराजांचं राजकारण मुसलमानांना विरोध करणार आहे, एवढ्या प्रकारची मांडणी करून देशामध्ये उभी फाळणी करणं, या प्रकारचं नॅरेटिव्ह हिंदुत्ववाद्यांनी सेट केलं आहे. याला आपण कसं तोंड देणार आहोत? कारण याला तोंड देण्यासाठी तुम्हाला समाजात एकोपा लागतोच. आणि ते फक्त हे नाही सांगून चालत की आम्ही त्यांच्याकडे शिरकुर्मा खायला गेलो, ते आमच्याकडे लाडू खायला आले, किंवा कासाराने आमच्या गावातला कासारच बांगड्या भरायचा आणि आम्ही सगळे गावात गुण्यागोविंदाने राहत होतो. आपण सगळेच गावात गुण्यागोविंदाने राहत होतो, पण आज एकमेकांच्या उरावर लोक उठले आहेत, जीवावर उठले आहेत आणि त्याच्यासाठीची तैनाती फौज उभी आहे. हे पण आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्यासाठी हिंदुत्वाचं, शिवाजी महाराजांचं संकुचित रूप दाखवणारं राजकारण मोडून काढणारं पर्यायी राजकारण उभं करणं हा आत्ताच्या काळातला शिवप्रेम व्यक्त करण्याचा सगळ्यात सबळ मार्ग आहे. आता हे कसं करणार आपण? तर हे मी जे काही काम आम्ही मराठी भाषेच्या संबंधातलं करतो, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलणारा प्रत्येक माणूस, मराठी हिंदू असेल, मराठी मुसलमान, मराठी गावगाड्यातला जैन, ख्रिश्चन, बौद्ध, मराठी भाषा बोलणारा प्रत्येक माणूस आपला आहे, अशा प्रकारची भावना जोपर्यंत होत नाही आणि हा जो राजकीय समुदाय आहे त्या राजकीय समुदायाचं नवं राजकारण, नवं सांस्कृतिक राजकारण, महाराष्ट्र धर्माचं राजकारण आपण उभं करत नाही, तोपर्यंत आत्ताच्या या राक्षसी आणि पाशवी बहुमतवाल्यांना आपण पुरे पडू शकणार नाही. आता तुम्ही साधं बघा, विधिमंडळामध्ये यांच्याकडं 240 लोक आहेत, म्हणजे त्यातले किती 150 यांचेच आहेत. म्हणजे अगदी शिंदे सगळे फुटले, दादांच्या पक्षाचं कुठल्या तरी दिशेनं विलिनीकरण झालं तरीही यांचं कोणीही वाकडं करेल अशी परिस्थिती नाही आहे. आता या परिस्थितीमध्ये खरे संघर्ष कोणते आहेत आणि तोतया संघर्ष कुठले आहेत याच्याबद्दलचं एक भान आपल्या मनामध्ये पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांवर प्रेम केलं पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात काही संशय नाही. आज शिवाजी महाराज असते तर कसं वागले असते? आज म्हणजे माझ्यासारखा माणूस मी समाज माध्यमावर सारखं लिहितो, म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की माझ्या व्यसनाचा भाग आहे तो, म्हणजे सारखं रिॲक्ट होणं. तर मला असं वाटतं कधी कधी की मी काम करतो आणि मी लिहितो, लिहिणं हे पण एक काम आहे आणि काम करणं हे पण एक काम आहे. कदाचित शिवाजी महाराजांच्या सारखा माणूस, अत्यंत प्रतिभावान आणि द्रष्टा आणि अत्यंतिक सामरिक शक्ती असलेला माणूस जर आपल्या काळामध्ये आज असता तर त्याने खूप नीट बांधणी माणसांची केली असती. आणि नीट बांधणी माणसांची केली असती तर अगदी वाईट असं काहीतरी घडेल हे डोक्यात ठेवून पण अगदी काहीतरी वेगळं घडवण्याच्या दृष्टीनं बांधणी करणं, जे त्यांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळेला केलं, जे त्यांनी शाहिस्ते खानाची बोटं तोडली त्यावेळेला केलं, किंवा जे त्यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली त्यावेळेला केलं, किंवा दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला केलं, या सगळ्या घटनांकडे टेम्पलेट म्हणून जर आपण नाही पाहिलं तर रायगड, शिवनेरी, सिंहगड, सिंदखेड राजा ही फक्त नवी पर्यटन स्थळं होतात. पर्यटन स्थळांमुळे आता फक्त सेल्फी काढण्याचं प्रमाण वाढतं, प्रेरणेचं प्रमाण वाढतंच असं नाही. तुम्ही आता बघा, अगदी स्वतःला शिवप्रेमी, शिवभक्त, पुरोगामी म्हणणारे लोकसुद्धा वाचण्यापेक्षा वाचतो आहे याचा फोटो टाकण्यामध्ये धन्यता मानणारे लोक खूप आहेत. तर हे पण जरा एकदा आपण थोडं बघायला पाहिजे की जर आपल्याला शिवाजी महाराजांच्याबद्दल काही वाटतं आहे आणि पानसरेंच्याबद्दल बोलणारा जो गायकवाड आहे त्याचं काही वाकडं होणार नाही. बघा, एखादा काँग्रेसचा एखादा माणूस तो सुद्धा जागा राहिला तर सेनेचे तर लोक तेही करणार नाहीत, कारण सेनेच्या पण लोकांना शिवाजी कोण होता असं म्हणलेलं मनातून आवडत नाही. त्यांच्या पण लेखी शिवाजी महाराजांना कुणी एकेरी, म्हणजे प्रेमानं सुद्धा एकेरी बोलणं हा ते अपमानच मानतात. त्यामुळे चुकून काँग्रेसच्या एखाद्या माणसानं असा प्रश्न टाकला तारांकित किंवा अतारांकित तर सरकार त्याच्यावरचं काहीतरी एखादं किरकोळ उत्तर देईल, त्याच्यामधनं हाती काही लागणार नाही. संजय गायकवाडचं काहीच नुकसान होऊ शकणार नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत तो बुलढाण्यात पडत नाही तोपर्यंत. तो बुलढाण्यात पडणार आहे का? तो बुलढाण्यात पडण्यासाठी
EVMचं काय होणार आहे? तो बुलढाण्यात पडण्यासाठी आदल्या रात्री पैशांचे व्यवहार करण्याचं काय होणार आहे? म्हणजे माझ्याबरोबर आता जी सगळी तरुण कॉम्रेड मंडळी होती, तल्हा आहे का? हां, तर मला त्यांनी तल्हाच्याबद्दल सांगितलं. कदाचित तुम्हाला जाहीरपणे हे ऐकायला आवडेल का नाही मला माहिती नाही. एक चांगला कार्यकर्ता निवडणूक लढवतो, लोक म्हणतात आम्ही तुझ्यासोबत आहोत, त्याच्या धर्माचेही म्हणतात, इतरही म्हणतात. मग निवडणुकीच्या आदल्या दिवशी कसे पैसे घेता तुम्ही? निवडणुकीच्या आदल्या दिवशी तुम्ही पैसे घेता आणि BJPच्या माणसाला मतदान करता. मग तेव्हा कुठे जातं तुमचं तपोवनावरचं प्रेम? तेव्हा कुठे जातं तुमचं चांगल्या कार्यकर्त्याबद्दलची आस्था? आपल्यासोबत काम करणाऱ्या एका साध्या कार्यकर्त्यावर प्रेम करणं, एवढी किमान गोष्ट जर आपल्याला जमत नसेल तर आपण काय दर्जाचे शिवप्रेमी आहोत? मी शिवाजी महाराजांनी गावातला मावळा गोळा केला, त्याला ताकद दिली आणि त्याला चेहरा दिला. तशा प्रकारचा चेहरा देणारा राज्यकर्ता म्हणून 400-450 वर्ष त्या माणसाची प्रेरणा आपल्याला आजही जाणवते. एकीकडे त्याचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे तशा प्रकारचं काम करू शकणारे आपल्यातले जे लोक आहेत त्यांचे पाय गुडघ्यातनं काढायचे, हे काही शिवाजी महाराजांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा चांगला मार्ग नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीच्या आदल्या रात्री तुम्ही स्कॅनर पाठवून भाजपच्या माणसांकडनं पैसे घेताय किंवा धनदांडग्या उमेदवारांकडनं पैसे घेताय आणि आम्हाला या किल्ल्याला आणि त्या देवस्थानाला पर्यटनाला न्या म्हणून सांगताय, तोपर्यंत तुमचं पुस्तक, तुमचं प्रेम घेतलं तर या पुस्तकाच्या किमती एवढा आहे. त्यामुळे कॉम्रेड डिसलेनं बरं वाटेल, प्रशांतला बरं वाटेल. उद्या प्रशांत संजय गायकवाडच्या ऐवजी प्रशांत जेलमध्ये गेला तर त्याला जामिनाला लागणाऱ्या पैशाची थोडीफार सोय ह्याच्यामधनं होऊ शकेल. पण याच्या पलीकडे काही आपण मोठं ताकदीचं सक्षम असं उभं करू शकं असं नाही. सरतेशेवटी मी तुम्हाला एक सांगतो की आपण एक अत्यंत पोकळ समाज आहोत आत्ताच्या घडीला. आपलं नुसतं नावच महाराष्ट्र आहे. म्हणजे आपल्याला अभिजात दर्जा मिळाला आपल्या भाषेला, 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि आपल्याला सगळंच काहीही म्हणताना हे प्रिफिक्स लावायला आपल्याला आवडतं. सातत्यानं हे प्रिफिक्स लावायला ज्यांना आवडतं ना त्यांच्या कॉन्फिडन्सचा लोचा आहे, त्यांच्या क्षमतेचा लोचा आहे. तुम्हाला नुसतं तुमच्यामध्ये पुरेसं आहे याची खात्री नाही आहे, म्हणून तुम्हाला सारखं सातवाहनाकडे जावं लागतं, महानुभावांकडे जावं लागतं, ज्ञानेश्वर तुकारामाकडे किंवा शिवाजी महाराजांकडे जावं लागतं. तुम्ही 2500 वर्ष मागे जाताय, 25 वर्ष तरी पुढे जाणार आहात की नाही? 25 वर्षसुद्धा पुढं जाण्याची क्षमता जर आपल्या विचार आणि कृतीमध्ये नसेल तर मला वाटतं की काहीतरी बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपल्याला जे लढायचं आहे ते शिवाजी महाराजांना हायजॅक करणाऱ्या नव्या हिंदुत्वाशी लढायचं आहे. शिवाजी महाराजांना हिंदुत्ववाद्यांनी सक्सेसफुली हायजॅक केलेलं आहे. म्हणजे डाव्यांमध्ये, पुरोगाम्यांमध्ये खूप प्राध्यापक लोक आहेत. तुमच्या दृष्टीनं हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं केस स्टडी आहे आणि तो तुम्हाला ICSSRला नाही सबमिट केला तरी चालेल. एखाद्या सेमिनारमध्ये पेपर नाही वाचलात तरी चालेल, कारण सेमिनारचे पेपर काय दर्जाचे असतात तुम्हाला आणि मला माहिती आहे. पण अभ्यास केला पाहिजे की एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचं यशस्वी अपहरण करण्याचा फॉर्म्युला काय आहे. त्यांना हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत जमलंय, त्यांना हे बाबासाहेबांच्या बाबतीत जवळपास जमत आलेलं आहे. गांधींच्या बाबतीत त्यांना ते जमत का नाही? कारण गांधींच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये दुस्वासच इतका आहे की त्यांना वाईट एवढं वाटतं की म्हातारा 3च गोळीत का मेला, जरा जास्त गोळ्या लागल्या पाहिजे होत्या. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे 40-50 गोळ्यांनी मेला असता तर त्यांना जरा आतून थोडं अजून बरं वाटलं होतं. पण दुर्दैवाने AK-47 तेव्हा नव्हत्या. नथुराम गोडसेला परवडली नसेल त्या काळामध्ये AK-47. हिंदुत्ववाद्यांकडे तेवढा पैसाही नसेल त्या काळामध्ये. पण त्यांचा दुस्वास तेवढा तीव्र आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत त्यांच्या काय लक्षात आलं आहे की गांधींच्या बाबतीमध्ये गांधींवर नीट प्रेम करणारा माणूसच नाही आहे या देशामध्ये. गांधींवर सापेक्ष प्रेम करणारे लोक आहेत. डावे फावल्या वेळात करतात, गांधीवादी फावल्या वेळात करतात, आंबेडकरवादी फावल्या वेळात करतात. पूर्ण प्रेम करणारा कोण नाही. आंबेडकरांचं तसं नाही आहे. आंबेडकरांसाठी
अजून तरी समोरच्याचा गळा धरू शकणारे 4 लोक आहेत आणि त्यातला कोणीही सत्तेत नाही आहे. आपल्या चारोळीकारापासून सगळे कोणीही सत्तेत नाही आहे. त्यामुळे हे जे आहे ना, त्यांना बाबासाहेब हायजॅक करताना ती भीती वाटते. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये हायजॅक करण्याच्या भीतीच्या पलीकडचा हिप्नोसिस त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पूर्ण फेरमांडणी त्यांनी पाठ्यपुस्तकापासून सर्वत्र केलेली आहे. शिवाय आणि ते यानंतरच्या काळात तुम्हाला त्यांच्या शिवाजी महाराजांवर प्रेम करायला भाग पाडतील एवढं अपरिहार्य नॅरेटिव्ह तुमच्यावर लादणार आहेत, किंबहुना त्यांनी लादायला घेतलंय. शेवटचा मुद्दा फक्त सांगतो जेन झीच्या बद्दलचा. थोडी मुलं आहेत मला वाटतं, दिसतात आपल्याकडे देशामध्ये. लोक म्हणतात जेन झीने बंड केलं पाहिजे वगैरे. तुम्ही लक्षात घ्या, जेन झीला पण बंड करायला छोटा प्रदेश लागतो. आपला देश एवढा मोठा आहे की आपल्या जेनझीला रेंजच्या बाहेर गेल्यावर काही सापडत नाही. वायफाय लागतं त्यांना, वायफायच्या रेंजच्या बाहेर ते क्रांती करू शकत नाहीत. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. दुसरं असं आहे की आपलं जे जेनझी आहे त्यांना युक्रेनमध्ये काय चाललंय ह्याच्यात रस आहे, गाझामध्ये काय चाललंय ह्याच्यामध्ये रस आहे, पण तपोवनमध्ये काय चाललंय हे त्यांना सांगावं लागतं. घाटकोपरमध्ये काय चाललंय हे सांगावं लागतं. कोल्हापुरात सगळ्या जागा बीजेपीनं जिंकल्यात आणि तरी ते शाहू महाराजांचं शहर आहे, हा मॅडचापणा आहे, हे त्यांना बसून समजावून सांगावं लागतं. त्यामुळे आपली जी जेनझी आहे ना, आपली जी जेनझी आहे ती सुद्धा लाभले आम्हाचं भाग्य 27 फेब्रुवारीला लावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसारखीच आहे. पण ज्येष्ठ नागरिकांना काय वाटतं, त्यांनी तेंडुलकरांच्या वाक्यात स्वतःला लपवलंय. तेंडुलकर काय म्हणले होते, आमची पिढी ही पराभूतांची पिढी आहे. तेंडुलकरांनी 2-3 पिढ्यांचा फायदा करून दिलेला आहे की एकदा तुम्ही म्हणलात की आमची पिढी पराभूतांची आहे की मग पुढे काही करायला लागत नाही, मग पुढचं सगळं पुढच्या लोकांनी बघायचं आहे. तर आत्ताचं जे जेनझी आहे, या जेनझीचं नीट मराठीकरण होण्याची गरज आहे. आणि विनोदिनी ताई बसल्या तिथं, त्यांच्यासारखे लोक, ही शिकलेली जी जेनझी आहे ना, त्यांना मराठीतनं लिहिता येत नाही, अनेकांना देवनागरीतनं लिहिता येत नाही, मराठीतनं विचार करता येत नाही. ज्यांचं जगणंच स्थानिक नाही आहे त्यांना इथल्या प्रश्नाबद्दल काय वाटणार आहे. त्यांना हे जे शिवाजी कोण होता हे सोपं पुस्तक आहे, हे त्यांना अंकल्पीसारखं वाचून दाखवण्याची वेळ येईल, इतकी महाराष्ट्रातली वाईट परिस्थिती आहे. अनेक मध्यमवर्गीय घरांमधल्या आईबापांकडे तुम्ही जा, त्यांना हे पुस्तक आपल्या पोरापोरींना वाचून दाखवावं लागेल, इतकी मराठीची शब्दसंपदा लोकांची कमी आहे. अशा लोकांच्या भरोशावर तुम्ही क्रांती करू शकत नाही, आंदोलनं करू शकत नाही. तुम्हाला आंदोलनं आउटसोर्स करता येत नाही. शेवटचा मुद्दा फक्त सांगतो की अशा परिस्थितीमध्ये आपण एवढंच करू शकतो. तुम्ही हा एक एवढा मोठा पसारा व्याख्यानाचा घातलात आणि ते शूट केलं आपण असं मानतो नेहमी की जे आले नाहीत ना ते हे नक्की ऐकतील. तर आता असं ऐकतील आपण असं गृहीत धरतो. मलाही बरेचदा असं वाटतं की अरे 200 लोकांनी ऐकलं, 20,000 लोक माझं ऐकतील. तर ते जे 20,000 लोक आहेत ना, ते निष्क्रिय ऐकणारे आहेत का सक्रिय ऐकणारे आहेत याच्यावर बदलाची तीव्रता अवलंबून आहे. नाही तर बरेचदा लोक काय म्हणतात, तो दीपक पवारचा व्हिडिओ बरा आहे, तुला पाठवतो. म्हणजे मी नाही पाहत, तुला पाठवतो. म्हणजे संतोषी मातेच्या पत्रांमध्ये रूप यूट्यूबच्या व्हिडिओंना पण आहे. त्याही पद्धतीनं ते तुमच्या पुढे ट्रान्समिट होऊ शकतं. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी जर त्यांच्या काळामध्ये असं लोकांना सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं स्वराज्य करण्याची माझी इच्छा आहे, आपण एक दर गुरुवारी बैठक घेऊ आणि त्या दर गुरुवारीच्या बैठकीमध्ये आपण त्या विषयावर चर्चा करू, त्या विषयावर प्रत्येकाचं मत काय आहे ते पाहू आणि मग आपण बहुमताने किंवा एकमताने ह्याबद्दलचा निर्णय घेऊ. तर मला वाटतं औरंगजेबाला महाराष्ट्रात येण्याची गरजच पडली नसती. आपला एक इतका अत्यंतिक ओरिजिनल आळशी समाज आहे की या आळशी समाजाला पराण्या लावून टोचणारा एखादा शिवाजीसारखाच माणूस लागतो. आणि तो जो आहे ना, तो
तो कर्ता पुरुष लागतो, बोलका पुरुष चालत नाही. मी जेव्हा बोलका पुरुष किंवा कर्ता पुरुष म्हणतो तेव्हा मी पुरुष असं म्हणत नाही, स्त्री पुरुष असं म्हणतो. आणि हे आम्ही शिवसेनेच्या लोकांना पण सांगितलं आहे की तुम्ही 60 वर्ष भूमिपुत्रांचं राजकारण केलं, तुम्ही भूमिपुत्र आणि भूमिकन्यांचं राजकारण केलं पाहिजे, कारण महाराष्ट्र मराठी बायकांचा पण आहे जितका तो मराठी पुरुषांचा आहे. त्यामुळं हा अशा कर्त्या पुरुषाचं, कर्त्या स्त्रीचं यानंतरच्या काळामध्ये धर्मकारण राजकारण जर उभं राहिलं तर मला वाटतं की शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे लोक कोण आहेत आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल कोरडा उत्साह दाखवणारे लोक कोण आहेत हे सहज स्पष्ट होणार आहे. हे मी माझं मनोगत तुमच्यापुढे मांडतो. एवढ्या लोकांनी ऐकलं, आयोजकांनी पण प्रेमाने मला बोलावलं, मी आभारी आहे. आणि मला नेहमी अशी व्याख्यानं झाल्यावर लोक मला असं 2 गोष्टी विचारतात. एक म्हणजे तुला भीती वाटत नाही का? तर मला असं वाटतं की सगळ्यांना भीती वाटते, प्रत्येकाला भीती वाटते. आणि आपल्यातल्या जितक्या माणसांना कमी कमी भीती वाटायला लागेल तितकं सगळ्यांचं सामूहिक धैर्य वाढण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही मला विचारता की तुला भीती वाटत नाही का, त्यावेळेला जर तुम्ही असं म्हणलात की ते भीती वगैरे तुझं पर्सनल प्रॉब्लेम आहे, आम्ही आपले श्रोते आहोत, तर मग तुम्ही माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसांच्या शोकसभेतले वक्ते असाल. इथे निरंजनसारखा माणूस आहे, त्यांनी जे काही सोसलं आहे तुम्हाला माहिती आहे. मला असं वाटतं की दुसऱ्या एखाद्या देशामध्ये या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणाऱ्या माणसाला पोलीस जर मिळालं असतं, आपल्यासारख्या देशामध्ये अशा गोष्टीचा पाठपुरावा करणाऱ्या माणसाला तो आणि त्याचं कुटुंब आनंदाने जगू शकणार नाही, अशा प्रकारची शिक्षा मिळते. आणि तरीही आपण स्वतःला महाराष्ट्र म्हणतो, हा त्यातला एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं, मला लोक असं विचारतात, अरे तू सरकारी नोकरीमध्ये आहेस, तू कसं काय बोलतोस, तुला काढलं नाही का? तर लोक हे उत्सुकतेने विचारतायत का अपेक्षेने विचारतायत हे मला कळत नाही. हां, तर मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मी नोकरीमध्ये असणं तुमच्या पण हिताचं आहे. कारण समजा मी नोकरीमध्ये नसेल तर तुमच्यातले जे थोडा खिसा मोकळा करणारे लोक आहेत त्यांच्या खिशाला एक फट माझं घर चालवण्याची पण लागणार आहे. त्यामुळे मी जोपर्यंत नोकरीत आहे तोपर्यंत माझा तुम्हाला त्रास नाही आहे. असलाच तर माझ्या विचारांचा आहे, पण माझा अदरवाईज तुम्हाला त्रास नाही. पण माझ्यापेक्षाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये भांडणारे आणि लढणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी समाजाने स्वतःचा खिसा मोकळा केला पाहिजे, आत्यंतिक मोकळा केला पाहिजे. म्हणजे लालबागच्या राजाच्या गणपतीच्या त्या उंदराच्या कानात बोलणारे आणि पैसे त्या गुप्तपेटीत टाकणारे बिंडोक लोक आपल्या समाजामध्ये आहेत. आणि वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये, मी देवस्थानं असं म्हणतो, देवळं म्हणत नाही, मग नंतर लगेच मग तुम्हाला मुसलमानांच्या मशिदी दिसत नाहीत का? आम्हाला सगळं दिसतं. सर्व धर्मव्यवस्थांमध्ये चोर बसलेले आहेत एवढं आम्हाला कळतं. आणि म्हणून सर्व धर्मीय लोकांनी आपला पैसा हा त्यांच्या हयातीत जगणाऱ्या माणसांसाठी खर्च केला पाहिजे. आणि तो तुम्ही कष्ट करणाऱ्या आणि रॅशनली विचार करणाऱ्या माणसांसाठी खर्च केला नाहीत. तुम्ही साधा विचार करा. मी जरा जास्तच बोलतोय का? काय? हां, तुम्ही ह्या व्याख्यानमालेला विवेक व्याख्यानमाला असं म्हटलं आहे. या राज्यामध्ये दाभोळकर आणि पानसरेंची हत्या झाली आणि त्या हत्येचा निकाल अद्याप नीट लागला नाही. कोणाला पकडलं गेलं आहे? जे फूट सोल्जर आहेत ना ते पकडले गेलेले आहेत. तो जो तिकडे गोव्यामध्ये दडून बसलेला आहे त्याला नाही पकडलं गेलेलं. गोव्यामध्ये दडून बसलेला कल्चरल माफिया बाहेर राहतो. फूट सोल्जर्स जे हिप्नोटाईज झालेले आहेत ते तुरुंगात जातात आणि त्यांना जामीन मिळतो. तिथे बेल हा रूल आहे. उमर खालिदच्या बाबतीमध्ये बेल हा रूल नाही आहे. म्हणजे या देशामध्ये काय प्रकारचं कायद्याचं राज्य आहे हे पण तुम्हाला कळेल. आणि हाही प्रश्न आपण स्वतःला विचारून पाहूया. ज्या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं, सेनेचं राज्य होतं, त्या राज्यामध्ये भाजपने समजा यांच्या हत्यांचा निकाल तपास नाही केला, आपण त्यांना एक वेळ समजून घेऊ. काँग्रेस राष्ट्रवादीनं का नसेल केलेला तपास? म्हणजे इकोसिस्टीम जी आहे ना, इकोसिस्टीम फंडामेंटली कम्युनल आहे. ही जी फंडामेंटली कम्युनल इकोसिस्टीम आहे
त्या कम्युनल इकोसिस्टीमला शिवाजी महाराज हा त्यांचा चेहरा म्हणून उपयोगी पडतात. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, शिवाजी महाराज हे त्यांना त्यांचा चेहरा म्हणून वापरता येणार नाहीत, या पद्धतीनं यांचा पर्दाफाश करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल. म्हणजे हे म्हणणं कदाचित तुलना बरोबर नाही आहे, पण महाराजांनी जे आणलं ते स्वराज्य आहे असं आपण गृहीत धरलं तर स्वराज्य येण्याच्या अगोदर ज्या प्रकारचा रखरखाट या भौगोलिक प्रदेशात होता त्याच्याही पेक्षा अधिक टोकदार रखरखाट आत्ताच्या महाराष्ट्रात आहे. प्रॉब्लेम फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करून रस्त्यावर उतरणारी माणसं मिळणं हा आहे. हे जर घडलं तर ते महाराजांवरचं खरं प्रेम असेल असं मी मानतो. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकलत. मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.